मग YouTube वर व्हिडिओ बनव. आता जय गजानन करून दे एकदा. नमस्कार कर. मोठ्यानं म्हण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सॉरी, अवर यूट्यूब चॅनल. पण अनिकेत इथे नाही आहे. जर तुम्ही व्लॉग्स बघत असाल तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल की मी माझ्या माहेरी आली आहे आणि इथे अनिकेत नाही आहे. अनिकेत पुण्याला होता, आता तो अमरावतीला पोचला आहे. त्याच्या घरी आहे, मी माझ्या घरी आहे. आणि उद्या अधिक मासासाठी मी आली आहे. उद्या त्याचा प्रोग्राम आहे, सो जेवण वगैरे आहे. आणि आज माझी मम्मी आणि मामाचा मुलगा आला आहे. तो 3 वर्षाचा आहे, खूप मस्तीखोर आहे. सो मी त्याच्या क्लिप्स घ्यायच्या ट्राय करते, पण तो इतका शहाण आहे की मी क्लिप्स घ्यायला गेल्याबरोबर तो शांत होऊन जातो. पण मी ट्राय करेन तर टाकायचं. सो मी आत्ता ब्लॉग सुरू केला आहे. मी मागचा ब्लॉग पण इथूनच सुरू केला. सो आत्ता ब्लॉग सुरू केला आहे मी, आणि खूप गरम होत आहे. आणि म्हटलं कूलर वगैरे लावायच्या आधी सुरू करूया. सो उद्याचा मेन आहे, मला उद्याचाच दिवस पूर्ण घ्यायचा आहे. पण आज जे काही थोडंफार मी दाखवू शकेन ते मी दाखवेन. कारण आज मामी चालली आहे तशी फक्त. बाकी सगळे लोक उद्या येणार आहे. म्हणजे अनिकेत, आई, बाबा आणि मावशी वगैरे सगळे येणार आहेत. आणि आमच्याकडचे पण काही लोक येणार आहेत. सो काइंड ऑफ मोठाच प्रोग्राम आहे, 20-25 लोकांचा. माहीत नाही आता मोठा लहान. आमच्यासाठी मोठं आहे, कारण गावात आम्ही राहतो तर सगळ्या गोष्टींचं अरेंजमेंट वगैरे करायला लागते. सो आता मी स्टार्ट केलं आहे. आता जे जे मला इंटरेस्टिंग वाटत जाईल ते मी या ब्लॉगमध्ये टाकेन. आणि मी हा नाईट ड्रेस घेतला आहे मिशोवरून, खूप क्यूट आहे. सो आता मी ब्लॉग सुरू केलाच तर म्हटलं दाखवू शकते मी. याच्यावर ना असं छान ते मेंढी काढली आहे. आय डोंट नो, मला आठवत नाही त्याला काय म्हणतात. वूल हां, वूल काढलं आहे. सो नो ऑफिस टुडे इज लेस ऑफिस. सो ठीक आहे, लावते कूलर, कारण इथे जरा पण वेळ अजून नाही करू शकत. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना, सो मी तुम्हाला सांगितलं होतं की कूलर आम्ही घेणार होतो पण नाही घेतलं. सो आता तो कूलर घेतला आहे आम्ही. आला आहे तो मी दाखवेन थोड्या वेळाने तिकडे गेल्यावर. अजून मी सांगितलं की तुम्ही अनिकेतसाठी गिफ्ट घेतलं आहे. सो ते गिफ्ट तुम्हाला या ब्लॉगमध्येच नक्की बघायला मिळेल. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. खूप मजा येईल तुम्हाला या ब्लॉगमध्ये, कारण खूप लोक असणार आहे. आणि मी बघितलं आमचे खूप लोकांमध्ये ब्लॉग खूप चांगले चालतात. सो ठीक आहे, भेटूया. युग रामकृष्ण हरी मंडळी पहिले देव धुवा लागते मोबाईलमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी अंकिता दीदीच्या. बोल ना. नाही बोलत, व्हिडिओत नाही बोलत. व्हिडिओ बंद केल्याबरोबर बोलतो. आता युग करत आहे उद्याच्या स्वयंपाकाची तयारी. हाय कर. हाय. असं करायला लागते. हाय. लसूण शिलत आहे ना, दाखव. लसूण सोलून हां झालो ना. ठीक आहे, सोल. लसूण सोलत आहे ना उद्याच्या भाजीसाठी. ओय युग आई पागो. तयारी सुरू आहे उद्याच्या कार्यक्रमाची. आणि हा इतकपूर कापा. मामी त्याला उतरता येतं ना चढल्यावर? खूप वेळ लागते हा ते. इकडे बोल जोरात बोल. गिलास हा हा आजोबा माझे मोबाईल खेळत आहे. पल्लूचा फेवरेट किड. पल्लू घेऊन जाणार आहे त्याला. युग चालला का रे दीदी सोबत? बोलत नाही आता. दोघांचे वय सेमच असल्यामुळे त्यांची जास्त बॉन्डिंग होते. हां, गुड मॉर्निंग गाईज, इट्स दी डे अँड प्रिपरेशन सुरू झाली आहे. तो फुटला आहे तिकडे. फुटला. रांगोळी काढणं सुरू आहे. लवकर नाही तर मारते ते. इकडे कर.
सगळेजण तयारी करत आहे. हे मोठे बाबा आहे माझे. ते बघ ते पहिलं पडलं मग बाहेर झालं असं त्याच्यावर. प्रिपरेशन सुरू झाली आहे सगळी प्रोग्रामची. आप्पा आहे माझे. आप्पा असा हात दाखवा. हासा हासा. हा मस्त. हे बघा मला गिफ्ट भेटलं होतं हे. आणि एवढं डेकोरेशन झालं आहे आमचं. ही रांगोळी काढली माझ्या मामीने सकाळी. आता सगळी वाट पाहत बसली आहे पाहुण्यांची, है ना बाबा? हो आता ते वेळेवर करू. आता पडूनच राहिलं ते. येणार आहे आता सगळीजण अशी वाट पाहते त्यांची. काय का पण अंकिताला घ्यायला जातोय आता. कोण कोण आहे दाखवतो मी तुम्हाला. हा बघा देवांश राऊत, मुन्नी मावशी, बोब मावशी. काच खाली कर ना. काच खाली. जाऊ दे गाडी बंद आहे. सो आता आम्ही छान जातो आहे अंकिताला घ्यायला. हा देवांश येणार रे बाबा. अबे काय बे तसंच व्हिडिओ बनवतो. मग YouTube वर व्हिडिओ बनवतो. युट्यूब वालाच तो व्हिडिओ बनवतो. हाच युट्यूब वरच टाकणार आहे. पा कसा करत आहे. खरंच टाकणार आहे युट्यूब वर. ही बघा ह्या तिघी बहिणी छान गोष्टी करत अजून बसल्या वरती आहेत. पहा क्रेटा. बाबा आले. ठीक आहे चालेल. कितीच आहे? 150. हा ठीक आहे. पैसे काय नाही. ठीक आहे. हे बघा गोष्टी तिघी बहिणी कशा गोष्टी करत आहेत छान मस्त. अजून चला, मोबाईल पण बाय. पाहताय. इतक्या लवकर बाय व्हिडिओ बाय खतम करा. झाला. बरोबर. तुम्ही आमचे सबस्क्रिप्शन पाहून घ्या. चला अंकिताच्या गावात आलो आता. जातो आता तिच्या घरात, तिच्या घरी, तिच्या गावात. पाहुणे आले गाईस. सगळेजण उन्हाने परेशान आहे. हा देवांश आहे. देवांश हाय कर. माझा नवरा आलेला आहे गाईस. आणि तो माझा व्लॉगमध्ये घेतोय, मी त्याला व्लॉगमध्ये घेतोय. आलो अंकिताच्या घरी. का ग काय करत आहे? ओवी माझी वाट पाहत आहे. साडी का? तुमच्या जवळ आहे ना. वा बाई वा. साडीच नाही घातली का? पंजाबी ड्रेस. बाबर मोठे मोठे हस्ती आले आहे. पल्लू कशी आहे पल्लू? मला माहीत नाही या व्हिडिओचा ऑडिओ कुठे गेला, पण हा व्हिडिओ मी याच्यासाठी घेतला कारण की पल्लूनी सगळ्यांच्या पायावर पाणी टाकलं आणि अनिकेतच्या पायावर पाणी टाकणार होती, पण त्यांनी हातातून त्याच्या गडवा घेऊन घेतला कारण तो कधीच पाणी टाकू देत नाही पायावर. त्याला आवडत नाही. मला ही गोष्ट त्याची खूप आवडते म्हणून मी तो व्हिडिओ घेतला आणि मी तेच बोलली, पण ते गेला आवाज समहाव. आय डोंट नो वाय. सो इकडे अनिकेत आल्यावर सगळं डेकोरेशन झालं होतं. बस फक्त मला अधिक मास लिहायचं होतं कुठेतरी. सो मी ते स्वतःच करत बसली कारण सगळेजण कामात होते, त्यांना शरबत पाणी वगैरे देण्याच्या. मी एकटी रिकामी होती, सो मी थोडंफार केलं. आणि मग त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण अधिक मासाचा जे कार्यक्रम झाला त्याचा व्हिडिओ आहे, जो मी फास्ट फॉरवर्ड करून 30 मिनटाचा व्हिडिओ 1-1.5 मिनटामध्ये दाखवते. सो याच्यात ते दोन फळं ते आईने दिले, अनारसे असतात ते 38 ते दिले. त्याच्यानंतर आमच्या दोघांना कपडे दिले. आणि अनिकेतसाठी आम्ही रिंग गिफ्ट केली, जी मी इथे दाखवायची विसरली, पण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. सगळ्यात शेवटी तुम्हाला ती दिसेन. सो ती आम्ही गिफ्ट केली आईबाबांनी अनिकेतला, जावयाला दान करतात म्हणून. आणि त्याच्यानंतर सगळ्यांसोबत आम्ही फोटो वगैरे काढले. सो त्याचाच हा व्हिडिओ आहे.
जो फास्ट फॉरवर्डमध्ये मी केला आहे. आता मी इथे थोडंसं म्युझिक लावेन आणि मग त्याच्या पुढे अजून आहे आम्ही पुण्याला येईपर्यंतचा व्हिडिओ, म्हणजे पुण्याला यायला निघेपर्यंतचा. सो बघत राहा. पांढरा नाही आहे, ग्रीन आहे, ग्रीन आहे. हल्ली बनवाय तू शेगाव खाल्लेस तू. मग ग्रीन कलरची आहे ते मसाले, ग्रीन कलरचे. मी ग्रीन कलरचीच म्हटलं. तू पांढरं हे ऑरेंज म्हटलं. पिळला का नाही चांगला, फक्त ते मग काय करू शकतो, चाललो घरी. जर त्याचे रस पाणी टाकून काढलास ना तू शेवळ्या घेऊन त्याच्यावर घेतो. म्हणजे ते शेवळ्या ते घेऊन आली ना, आताच घेते ना ते माझ्यासोबत. हो. आताच टाकते. वायगावला आलो मी दर्शनाला. त्याला वाटते आम्ही त्याचा व्हिडिओ घेत नाही म्हणून तो येत नव्हता कॅमेऱ्यात. हात नाही लावायचे, हात लावून घेऊन घ्या आता. सो ही क्लिप जी आहे ही अधिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या दिवशी आम्ही पुण्याला परत येणार होतो. त्या दिवशी आम्ही माईकडे गेलो होतो आणि तिने पण तिचा नातीचा आणि नात जावयाचा अधिक महिना केला. सो आम्हाला जेवायला बोलावलं होतं पण आम्हाला जेवायला जायला जमलं नाही आणि इथे खूप आवाज होता. पण योग मस्त तबला आवाज होत होता, पण मामा कॉलवर वगैरे बोलत होते म्हणून मी ते घेतलं नाही. पण अशाच मस्त्या करत राहतो हा आणि आम्हाला पाहायला खूप मजा येते. आता माईने हे सगळं करून ठेवलं. इनी कालच दिलं गिफ्ट मला, आता माई वेगळं देते. हा मामाचा नवरा. अनिकेतचं गिफ्ट नाही दाखवलं आम्ही काल. दाखव. हे ब्लड देऊन आला. ते अंकिताने आल्यावर भूक लागली होती तिला. हे गिफ्ट दिलं आम्ही. करे ओ बादशाह इकडे ना, बसला पण किती वाजता तो. इकडे 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 ये. काऊन कूलर बंद केला यार. अरे हे दिवाळीचं खाणे बंद कर. आरती करत आहे आमची. आरती यू करत आहे तिच्या ताईची अक्काची. इथे कर. दीदी गुड बॉय. हातात देऊन फोटो काढ. बस बस आता ते ठेवले. झाला त्याचं काम, त्याचं झालं. आता हे घे, हे घे. हे दे. हे दे. हे दे तिला. झालं का? जिजा दिला. दे. तू घे. नाही तिला दे, तिला दे, तिला दे तुझ्या ताईला. हे घे मला. जय जय कर. गुड बॉय, गुड. पूर्ण वाकून. बस बस. आता जिजा दिला. इकडे इकडे इकडे. जय, आता जय गजानन करून दे एकदा. ये ना कर, नमस्कार कर. मोठ्यानं म्हण, मोठ्यानं जय गजानन म्हण. गजानन. हा बाय. नमस्कार नको करू मला, नमस्कार नको करू. देवांश, देवांश ब्लॉग मध्ये गेलं तुला. सो हा तोच सेम दिवस आहे. हा दिवस खूपच आमचा इव्हेंटफुल झाला. एकच दिवस आम्ही अमरावतीत होतो आणि त्या दिवशी देवांशचा पण बड्डे होता आणि त्याला अनुदादा किती आवडते तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल. सो त्याच्यामुळे त्यांनी आम्ही जाणार म्हणून लवकर बर्थडे केक कट करून घेतला. सो आम्ही त्याचा बड्डे करू शकलो पाहिजे म्हणून.
आणि मग आम्ही त्याचा बर्थडे केला आणि पटापट तयारी करून मग आम्ही निघालो. ट्रॅव्हल्स होती कारण आमची 7:15 वाजताच आम्हाला निघायचं होतं आणि मग तेव्हाचंच त्याच्या आधी 15 मिनटाच्या आधीचंच क्लिप आहे. सो हॅपी बर्थडे देवांश.